एक काळ होता जेव्हा इंटरनेट म्हणजे फक्त एक स्टेटस सिम्बॉल होता. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज इंटरनेट आपल्या आयुष्याचा इतका अविभाज्य भाग बनलाय की मानसशास्त्रज्ञ अब्राहम मास्लो यांनी सांगितलेल्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांच्या यादीत ते सामील झालंय. चला तर मग हा प्रवास कसा घडला आणि यातून नेमकी कोणती आव्हानं उभी राहिली आहेत हे सविस्तरपणे समजून घेऊया. आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल 80-90च्या दशकात घरात एक साधा रेडिओ असणं ही सुद्धा किती मोठी गोष्ट होती. त्यानंतर आला लँडलाईन फोन, जो खरं तर प्रतिष्ठेचं प्रतीकच बनला होता. मग टीव्ही आला आणि त्याने तर जणू काही अख्खं जगच आपल्या घरात आणून ठेवलं. पण आज इंटरनेट या सगळ्याच्या खूप पुढे गेलंय. ते आता फक्त मनोरंजनाचं साधन नाही, तर आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे. आणि हा बदल किती खोलवर रुजलाय हे समजून घेण्यासाठी सिस्को इंडियाच्या सर्वेक्षणातलं हे एकच वाक्य पुरेसं आहे. विचार करा, 95% तरुणांना इंटरनेट हे पाणी, अन्न आणि निवाऱ्या इतकं महत्त्वाचं वाटतं. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आजच्या पिढीसाठी इंटरनेट ही केवळ एक सुविधा नाहीये, तर ती एक मूलभूत गरज बनली आहे. तर मग इंटरनेट आता फक्त एक गरज नाही, तर तो एक कायदेशीर हक्क सुद्धा बनला आहे. आणि यामागे एका विद्यार्थिनीची एक मोठी कायदेशीर लढाई आहे. चला पाहूया नेमका काय घडलं होतं त्या महत्त्वाच्या प्रकरणात, ज्याने या हक्काला अधिकृत मान्यता मिळवून दिली. गोष्ट आहे केरळमधली. फहिमा शिरीन नावाच्या एका विद्यार्थिनीला तिच्या हॉस्टेलमध्ये मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती. तिने या निर्णयाला थेट न्यायालयात आव्हान दिलं आणि याच ऐतिहासिक खटल्यात केरळ उच्च न्यायालयाने एक खूप मोठा निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केलं की इंटरनेट वापरण्याचा अधिकार हा शिक्षण आणि गोपनीयतेच्या अधिकाराचाच एक भाग आहे. त्यामुळे तो एक मूलभूत अधिकार आहे. हा खरंच एक मैलाचा दगड ठरलेला निर्णय होता. ठीक आहे, म्हणजे आता इंटरनेट वापरण्याचा हक्क तर मिळाला, पण तो हक्क वापरण्याची क्षमता, ते ज्ञान आपल्याकडे आहे का? आणि इथेच एक मोठी समस्या समोर येते. म्हणजे इंटरनेट उपलब्ध असणं आणि ते सुरक्षितपणे वापरता येणं, यात एक खूप मोठी दरी आहे. आता हा विरोधाभास बघा. एका बाजूला आपण म्हणतोय की इंटरनेट हा आपला मूलभूत अधिकार आहे, पण दुसऱ्या बाजूला एक धक्कादायक सत्य समोर येतं. 2016च्या आकडेवारीनुसार भारतात डिजिटल साक्षरतेचा दर 10%पेक्षाही कमी होता. विचार करा, किती मोठी आणि किती चिंताजनक आहे ही दरी. तर मग ही डिजिटल साक्षरता म्हणजे नक्की काय आहे? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर इंटरनेटचा सुरक्षित आणि प्रभावीपणे वापर करण्यासाठी जी कौशल्य लागतात ती म्हणजे डिजिटल साक्षरता. म्हणजे फक्त इंटरनेट वापरता येणं पुरेसं नाहीये. एखादी बातमी खोटी आहे की खरी, किंवा आलेल्या ईमेल फसवा तर नाही ना, हे ओळखता येणं महत्त्वाचं आहे. थोडक्यात ऑनलाईन जगात स्वतःला धोक्यांपासून वाचवता येणं हेच खरं डिजिटल साक्षर होणं आहे. तुम्हाला माहितीये, चीननंतर भारत ही जगातली दुसरी सगळ्यात मोठी ऑनलाईन बाजारपेठ आहे. 2021च्या सुरुवातीलाच आपल्याकडे तब्बल 62 कोटींपेक्षा जास्त इंटरनेट वापरकर्ते होते. आता एवढी मोठी बाजारपेठ असणं म्हणजे संधी तर प्रचंड आहेत, पण त्यासोबत एक मोठी जबाबदारीही येते. कारण इतके लोक ऑनलाईन असताना जर डिजिटल साक्षरता कमी असेल तर हा विषय खूपच गंभीर बनतो. बरं, मग ही डिजिटल दरी कमी करण्यासाठी आणि लोकांची साक्षरता वाढवण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का? तर हो, नक्कीच आहेत. मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. चला, त्यातील काही महत्त्वाच्या राष्ट्रीय उपक्रमांवर एक नजर टाकूया. यात 2 मोठे कार्यक्रम आहेत. एक आहे भारत नेट, ज्याचा उद्देश आहे देशाच्या कानाकोपऱ्यात अगदी दुर्गम गावांपर्यंत हायस्पीड इंटरनेट पोहोचवणं. आणि दुसरा आहे राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियान, ज्याचं ध्येय आहे की प्रत्येक घरात किमान एक तरी व्यक्ती डिजिटल साक्षर झालीच पाहिजे. हे दोन्ही खूप महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. पण जोपर्यंत ही साक्षरता वाढत नाही, तोपर्यंत त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते. आणि ही किंमत फक्त ज्ञानाच्या अभावाची नाही, तर ती थेट आपल्या खिशाला बसते. सायबर गुन्हे आणि ऑनलाईन फसवणूक ही त्याचीच काही उदाहरणं आहेत. आणि हा धोका काही कुठेतरी दूरवर नाहीये, तो अगदी आपल्या जवळचा आहे. 2019मध्ये ऑनलाईन बँकिंग फसवणुकीची सर्वाधिक प्रकरणं आपल्या महाराष्ट्रात नोंदवली गेली होती. यावरून हे स्पष्ट होतं की सायबर गुन्हेगारीचा धोका किती वास्तविक आणि आपल्या दारात येऊन पोचला आहे. टेलेनॉरने केलेल्या सर्वेक्षणातील हे आकडे तर अक्षरशः डोळे उघडणारे आहेत. ऑनलाईन फसवणुकीमुळे भारतीयांचं सरासरी नुकसान होतं तब्बल 8,19,000 रुपये. हे आशियाच्या 6,81,000 रुपयांच्या सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. यावरून या समस्येची आर्थिक तीव्रता आपल्या लक्षात येते. ठीक आहे, धोका आहे हे तर कळलं, पण मग यापासून स्वतःचं संरक्षण करायचं कसं? चला तर मग आता इंटरनेट सुरक्षितपणे वापरण्यासाठी काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेऊया.
हे उपाय म्हणजे एक प्रकारे आपली डिजिटल ढालच आहे. या 6 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. 1. नेहमी ओरिजिनल अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा. 2. बाहेरचं पब्लिक वायफाय वापरून कधीही बँकेचे व्यवहार करू नका. 3. आपले फोन, कॉम्प्युटर नेहमी अपडेटेड ठेवा. 4. पासवर्ड एकदम मजबूत ठेवा. 5. कोणत्याही वेबसाईटवर जाताना पत्त्यामध्ये HTTPS मधला S आहे की नाही हे नक्की तपासा. आणि सगळ्यात महत्त्वाचं 6. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करण्याची घाई करू नका. या अगदी छोट्या सवयी आहेत, पण त्या आपल्याला मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकतात. तर मग शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. इंटरनेट वापरण्याचा अधिकार तर आपल्याला मिळाला आहे, पण त्यासोबत येणारी जबाबदारी स्वीकारायला आपण तयार आहोत का? विचार करा. एक सुरक्षित आणि माहितीपूर्ण डिजिटल समाज घडवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने डिजिटल साक्षर बनणं ही काळाची गरज नाही का? यावर नक्की विचार करायला हवा.